नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने आणि अजिबात कडू न लागणारी आज आपण मस्त अशी कारल्याची भाजी पाहूया. पहा, भाजी काय मस्त झालेली आहे, तेवढी चवीला सुद्धा मस्त भन्नाट अशी ही भाजी लागत असते. तुम्ही नक्कीच करून पहा. नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये आज आपण अतिशय झटपट आणि चविष्ट अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजीची रेसिपी पाहत आहोत. तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 200 ग्रॅम कारले घेतलेले आहे. कारले असे मीडियम साईजचे घेतलेले आहे. कारले आधी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर भाजीसाठी हे कारले आपल्याला चिरायचे आहे. पहा, अशा प्रकारे मधोमध कारली ही चिरली आणि त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे चिरायची आहे. म्हणजे एका कारल्याचे आपल्याला 4 फोडी करायच्या आहे. यानुसार कारल्याच्या आतमध्ये बिया असतात, त्या बिया आपल्याला पूर्णपणे ह्या काढायच्या आहे. अशाच प्रकारे सगळ्या कारल्याच्या बिया आपल्याला काढायच्या आहे. पहा, देठाचा भाग थोडासा काढायचा आहे. त्यानंतर 4 फोडी करायची आहे आणि बी काढायची आहे. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही कारले घेऊ शकता. आता पहा, सगळ्या कारल्याच्या अशाच प्रकारे फोडी करून बी काढून घेतलेले आहे. त्यानंतर एक महत्त्वाची आपल्याला प्रोसेस करायची आहे. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि पाव चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला ही कारली चिरलेली टाकायची आहे. असं केल्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतोच, शिवाय काही कारल्याचे इन्फेक्शन असते ते सुद्धा हळद आणि मिठामुळे कमी होते. पहा, अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडत राहू द्यायचं आहे बाजूला. तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे. आता या ठिकाणी एक मोठी वाटी कांदा घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे असे चिरून घेतलेले आहे उभे. कांदा थोडासा आपल्याला ह्या भाजीसाठी जास्त वापरायचा आहे. कांद्यामुळे ही भाजी कडू लागत नाही आणि ग्रेव्ही सुद्धा छान होते, म्हणून थोडा जास्त कांदा वापरायचा आहे. कांदा असा छान लालसर भाजून घेतलेला आहे. त्यानंतर ह्या वाटीमध्ये थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. खोबऱ्यामुळे ही भाजी चवीला छान लागते, म्हणून थोडंसं खोबरं नक्कीच घाला किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. खोबरं सुद्धा थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी खोबरं आणि कांदा व्यवस्थित छान असं भाजून झालेला आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर असा चिरून घेतलेला आहे. टमाटो टाकायचा आहे. 10 ते 12 लसूणच्या पाकड्या. टमाटर तुम्ही 1 किंवा 2 सुद्धा वापरू शकतात. लहान साईजचे असतील तर 2 घाला. मीडियम साईजचा असल्यामुळे 1 टाकलेला आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत टोमॅटो सुद्धा मस्त छान मऊ झालेला आहे. त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य गरम आहे, पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. आता हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. अर्धी वाटी कोथिंबीर असा चिरून घेतलेला आहे. देठासकटच कोथिंबीर आहे. कोथिंबीर टाकलेला आहे. सोबतच यामध्ये धने पावडर टाकायची आहे. अख्खे धणे असतील तर तेही तुम्ही वापरू शकतात. 1 चमचा धने पावडर आणि थोडं म्हणजे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला हे वाटून घेऊ. अशा प्रकारे हे वाटण झालेलं आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर मी जी मिरची पावडर घेतलेली आहे ती मीडियम चवीची आहे, म्हणून 2 चमचे मिरची पावडर, चिमूटभर हळद टाकली आणि पुन्हा मिक्सरला हे छान असं फिरून घ्यायचं आहे. पहा, पूर्णपणे एकजीव झालेला आहे. आता तीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवली. यामध्ये तेल टाकायचं आहे. 1 मोठा चमचा तेल टाकलं. पाण्यामध्ये ही कारली होती, कारली अशी पिळून घ्यायची आहे. पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे किंवा कापडाने सुद्धा पुसून घेऊ शकता एखादी स्वच्छ. पहा, अशा प्रकारे सगळं पाणी हे निथळून घेतलेलं आहे. त्यानंतर गरम तेलामध्ये ही कारली सोडायची आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे. कमी ते मीडियम फ्लेमवरती साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत ही कारली आपल्याला परतून घ्यायची आहे. पहा, अशी अर्धवट ही फ्राय झालेली आहे. अशी दाबली का लगेचच दाबली जात आहे. त्यानंतरच मग तेलाच्या आतून प्लेटमध्ये काढायची आहे. पहा, अशी अर्धवट ही झालेली आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे अशी थोडीशी तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे. शक्यतो कमी गॅसवरतीच हा जो मसाला आहे मस्त आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी किचन किंग गरम मसाला वापरते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही गरम मसाला वापरू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकता, पण गरम मसाल्यामुळे चवीला भाजी छान लागते. परतून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला मसाला चिटकलेला होता, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तेही पाणी यामध्ये टाकलेलं आहे. आता गॅस अगदी कमी करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे. साधारण
2 ते 3 मिनिटासाठी असं झाकण ठेवून मसाला हा होऊ द्यायचा आहे. अधूनमधून मसाला हा परतून घेतलेला आहे. पहा, मसाल्याचा रंगही बदललेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. असा मसाला हा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ही जी कारली आपण अर्धवट अशी फ्राय करून घेतलेली होती तेलामध्ये, ती कारली टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं आणि सगळ्या मसाल्यामध्ये ही कारली हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी फ्लेमवरती मसालाही व्यवस्थित भाजला जातो आणि कारली सुद्धा छान व्यवस्थित शिजतात. आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, आता झाकण न ठेवता साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ही कारली अशीच मसाल्यामध्ये होऊ दिली. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर गरम पाणी टाका शक्यतो. गरम पाणी टाकलं थोडंच. गॅस अगदी कमीच आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे. पहा, अगदी थोडं पाणी टाकलं आणि आता हा जो मसाला आहे आपल्याला मस्त गॅस कमी करून होऊ द्यायचा आहे 1 ते 1.5 मिनिटापर्यंत. म्हणजे भाजीला तरी छान येते. त्यासोबतच रंग सुद्धा छान दिसतो भाजीचा. पहा, अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास या भाजीमध्ये पाणी टाकलं. 3 ते 4 लोकांसाठी ही भाजी पुरेशी होते. गॅस अगदी कमीच आहे. उकळी येऊ द्यायची आहे भाजीला. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. उकळी आल्यानंतर पहा, भाजी आपली ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर भाकरी, चपाती सोबत ही भाजी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही नक्कीच करून पहा. एक वेळेस तुम्ही ही भाजी कराल ना, कारली न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच प्रकारे भाजी बनवून खाल अशी माझी खात्री आहे. पहा, भाजीला रंग आणि टेक्स्चरही मस्त असं आलेला आहे. व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. पहा, अगदी मस्त ग्रेव्हीची घट्टसर आणि रंगही छान अशी मस्त आपली झटपट मोजक्या साहित्यात ही भाजी आपण बनवलेली आहे. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.